निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाले. सुनील केवणे आणि त्याच्या साथीने सचिन केवणे अशी सलामीची जोडी पाहायला मिळते. एका साईडला कुळगाव आणि त्याच्या विरोधात धवलेपाडा.
अशी मॅच रंगताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाले. सचिन केवणे आणि त्याच्या साथीने सुनील केवणे अशी सलामीची जोडी. गोलंदाजी मार्क वरती P1चं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज तेजस मेहर. दोन्ही टीमला देऊया लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल सामना करेल सचिन. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि पहिलाच बॉल मात्र चांगला फेकलाय. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलने सुरुवात केले. जबरदस्त बॉलिंग. पुढचा बॉल बॅटची कडा. मिस टायमिंग स्ट्रोक. शतरक्षक येतील धावत तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. एका धावेवरती समाधान. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना एक धावेने. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 1. पुढचा बॉल सामना करेल सुनील. राईट मोर द विकेटने. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅटची कडा त्या ठिकाणी. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 5. तीन बॉलचा खेळ संपलाय. 5 धावसंख्या धावफलकावरती. सुनील केवनेच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळालाय. सुनील केवनेचा जर विचार केला तर घातक फलंदाज धवलेपाडा टीमचा तोच मात्र मैदानावरती चौकार मारतोय. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि चौकारानंतर हा डॉट बॉल. चौकार मारला. लगेच कमबॅक पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता. धावसंख्या धावफलकावरती 5. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 5. अगली पेशकश. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि डॉट बॉलची सांगता. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकले मैदानाच्या आतमध्ये. तेजस याने चांगली गोलंदाजी करतोय. पूर्णपणे थांबून ठेवलंय सुनील केवनेला. शेवटचा बॉल जसा बॅट वरती आला तसा पाठवून दिलाय सीमारेषा पार. हा येतोय सुनील केवने. ब्रँडेड षटकार. सुनील केवनेला मैदानावरती थांबवणं तेवढं सोपं नाहीये. शेवट मात्र गोड केलाय. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारलाय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती अर्पणला पाहू शकता तुम्ही. आणि अर्पणचा सामना करेल सचिन. चांगली मॅच तुमच्या भेटीला आले कुळगाव. त्याच्या विरोधात धवलेपाडा. पहिला बॉल बिग हिट.
फटका फसला की काय, पण नाही, चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय पहिल्याच बॉलवरती षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 17. स्वागत केलंय पहिल्याच बॉल पासून षटकाराने सुरुवात केले. पहिल्याच बॉलवरती आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चापट शॉट मारले त्या ठिकाणी. 17 आहेत, थोडेसे फंबल झालेत, कुठली चूक करणार नाहीयेत. चांगली थ्रोफेकी, एक धाव ऍड केली जाईल आणि 18 धावसंख्या धावफलकावरती. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. थोडीशी उसळी होती चेंडूला आणि बॅटबॉल बॉलचा संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. अठरा धावसंख्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. सुनील केवणे आले स्ट्राईकला. आता जसा बॅटवरती आला तसा पाठवून दिले सीमारेषा पार. हा येतोय षटकार. सुनील केवणेचा जर विचार केला तर त्याच्या नावावरती 9 बाईक पाहायला मिळतात. तो सुनील केवणे मात्र आता चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल बिग हिट, पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू जाईल हवा के संग संग, घटा के साथ साथ. हा येतोय दुसऱ्या बॉलवरती दुसरा षटकार. काय जबरदस्त बॅटिंग करतोय सुनील केवणे. नावाची ओळख करून देत असताना, का माझ्या नावावरती 9 बाईक आहेत अशी ओळख दाखवून देत असताना षटकार मारतो मैदानाच्या मध्ये. बॅक टू बॅक 2 षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 30. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि शेवट गोड केलाय. निर्धाव चेंडूची सांगता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय मैदानाच्या मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 30. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 30. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती दशरथच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे तिसऱ्या षटकाची. स्ट्राईकला सचिन. सचिनचा जर विचार केला तर 4 बॉल आणि 8 धावसंख्येवरती खेळतोय. पहिलाच बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल, पंच आमच्याकडे वळतील आणि व्हाईट बॉल 1 बाउलचा इशारा पाहायला मिळतोय पंचांचा. पहिला चेंडू स्वेअर फेकलाय, अतिरिक्त धाव खर्च केले. धावसंख्या धावफलकावरती 31. हा चेंडू थोडीशी बॅट सटकले हातामधून. डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला ऑलंद कार्पेटने. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी कुठली चूक करणार नाही. चेंडूला उचलतील, फेकतील, तो परत एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न पण नकार दिलाय. सुनीलने नकार दिलाय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 32. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 32. पुढचा बॉल राईट मोर द विकेटने सामना करेल सुनील. पुढचा बॉल
चांगला टप्पा पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज दशरथ. डॉट बॉलची सांगता. सुनील केवण्याचा जर विचार केला तर 9 बॉल आणि 22 धावीवरती खेळतोय. चांगली फलंदाजी. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि डायरेक्ट हिट. क्लिंग बोर्ड. फलंदाज सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला थ्रो पाहायला मिळाला. डायरेक्ट यष्ट्यांचा वेध घेतला. क्लिंग बोर्ड पाहायला मिळाला. या स्पर्धेचे शिल्पकार तेजस ठाकरे यांनी अचूक थ्रो फेकी केली आणि सरळ जाऊन वेस्टर्नचा वेध घेतला बॉलने आणि क्लीन बोर्ड पाहायला मिळाला. सचिन सारख्या फलंदाजाला बाद केलंय. चांगला थ्रो पाहायला मिळाला. ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवले तेजस ठाकरे आणि प्रशांत सूर्यराव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. जबरदस्त स्पर्धा आयोजन. चार बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 32. पुढचा बॉल फक्त दिशा देण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची सांगता. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय भूषण. दशरथ मात्र चांगली गोलंदाजी करतो अचूक टप्प्यावरती. जास्त धावा खर्च केल्या नाहीयेत. शेवटचा बॉल. शेवट गोड करत असताना शेवट मात्र गोड केलाय डॉट बॉलने. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 32. सुनील केवणे मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये लढतोय. जोपर्यंत सुनील केवणे मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र सातत्याने जास्तीत जास्त धावा उभारण्याचं काम करत असतो. संघासाठी चांगला इफेक्ट मात्र सुनील केवणेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती आणि सुनील केवणेला मात्र बीट करत असताना पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. तेजस ठाकरे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. P1चं पहिलं षटक मात्र चांगलं फेकलं. तेजस मेहरला पाहू शकता तुम्ही. पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अतिरिक्त बाहेर पाहायला मिळतोय. थोडीशी जास्त उंची चेंडूला. 1 बाउन्सचा इशारा आणि व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव खर्च केले. धावसंख्या धावफलकावरती 33. पुढचा बॉल राईट मोर द विकेटने सामना करेल सुनील. सुनील मात्र चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 28 धावेवरती खेळतोय. हा चेंडू दिशा दिले फक्त पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडूला पाठवले सरळ सीमारेषा पार. हा येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 39. काय फलंदाजी करतोय सुनील केवणे मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. पहिल्या चेंडूवरती 1 बाउन्सचा इशारा दिलता. आता जास्त उसळी पाहायला मिळते चेंडूला आणि नो बॉलची सांगता पाहायला मिळते. फ्रीट असेल हा चेंडू. सुनील केवणेसाठी मेजवानी पाहायला मिळते. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. तेजस ठाकरे आहेत.
अचूक झेल टिपलाय त्या ठिकाणी, पण फ्री हिटचा चेंडू होता, त्यामुळे आउट नसतील सुनील केवने. एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या धावपरकावरती 41. पुढचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज गॅदर करतील चेंडूला, कुठली चूक करणार नाहीत. एक सोपा झेल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तेजस मेहर मात्र चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे थांबून ठेवलंय फलंदाजाला. चार बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पाठवून दिला चेंडूला सीमारेषा बार. हा येतोय. जसा मैदानाच्या मध्ये आला तसा षटकाराने सुरुवात केले. षटकार हर्षद मात्र जसा मैदानाच्या आतमध्ये आले तसं षटकाराने सुरुवात केले. शेवटचा बॉल चांगली लाईन पाहायला मिळते आणि शेवट गोड केलाय गोलंदाज हर्षद मेहर याने. आणि डॉट बॉलची सांगता. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपलकावरती 47. शेवटचा षटक घेऊन आले गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हेरम. आणि वाघ अजूनही मात्र मैदानाच्या मध्ये रळतोय. पहिला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि एक सिंगल पाहायला मिळते. वाईट +1 अशी 2 धावा ऍड केल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. 49 धावसंख्या धावपलकावरती. पुढचा बॉल थोडेसे बाहेर निघाले आणि डॉट बॉलची सांगता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि धावची संधी आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जीवन आणि सुनील केवने मात्र ऑन स्ट्राईक. चांगली फलंदाजी करतोय सुनील केवने. हा चेंडू बॅटची कडा, चेंडू जाईल लॉंग स्टॉप. क्षत्रेश आहेत त्या ठिकाणी. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. गणेश. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एक धाव. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. चार बॉल झालेत. सुनील केवलेला मात्र स्ट्राईक हवी आहे मैदानाच्या मध्ये. त्याचमुळेच की काय 2 विकेट मात्र गमावलेत मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा बिग हिट पाहायला मिळतोय. स्ट्राईक का हवी आहे दाखवून देत असताना चेंडूला पाठवलाय. हवा के संग संग घटा के 7-7. हा येतोय सुनील केवने. ब्रँडेड षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती
57. काय चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या मध्ये सुनील केवने. सलामीला आलाय आणि एकटा लढतोय मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवून दिलं चेंडूला सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा सलगचा षटकार. 5 ओव्हरचा खेळ संपलाय मैदानाच्या मध्ये. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 63 आणि 64 धावेचं टार्गेट सेट केलंय. ना धवलेपाडा टीमने धावा बनवल्यात 63 आणि 64 धावेचं
टार्गेट सेट केलंय टीम कुळगाव टीम समोर. तर 64 धावा बनवायच्यात मैदानाच्या मध्ये टीम कुळगाव आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या मध्ये दाखल झाले. तेजस आणि दशरथ अशी. पहिलाच बॉल खोदून काढलाय. स्कोर लेगच्या दिशेने 1700 आहेत त्या ठिकाणी. पहिलेच चेंडूवरती मात्र एक धाव पाहायला मिळते आणि गोलंदाजी मारवरती गोलंदाज सचिन केवणे. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि दुसरा बॉल मात्र चांगला फेकलाय सचिन केवणेने. डॉट बॉलची सांगता. नेक्स्ट बॉल. दिशा दिले फक्त चेंडूला. 17 आहेत. झेल होता पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय. चुकीचं रूपांतर मात्र षटकारात पाहायला मिळतोय. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 7. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 6 धावा पाहायला मिळाल्यात. चुकी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फक्त दिशा दिले. फाईन लेगच्या दिशेने पाठवून दिलं चेंडूला सीमारेषा पार. हा येतो बॅक टू बॅक. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार. पुढचा बॉल. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न होता. 4 धावा. 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 17. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू असेल लास्ट टू गो आणि सामना करेल दशरथ. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. पंच लाईन पाहतील आणि व्हाईट बॉलची सांगता. अतिरिक्त धाव. शेवटचा बॉल फुल टॉस. जसा बॅटीवरती आला तसा पाठवून दिलाय सीमारेषा पार. शेवट मात्र चांगला पाहायला मिळतोय. षटकार. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गणेश. धावलेपाड्याची एक्सप्रेस मात्र दाखल झाले गोलंदाजी मार्कवरती. गणेशचा जर विचार केला तर ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते तोच गणेश मात्र दाखल झालाय गोलंदाजी टाक वरती. धावलेपाडा एक्सप्रेस आणि सामनाकडे टँगो. पहिलाच बॉल. सामना करेल टँगो ज्याच्या नावाने मात्र ही स्पर्धा भरवले. या स्पर्धेचे मुख्य आयोजक टँगो मात्र सलामीला. पहिलाच बॉल फुल टॉस. जसा बॅटीवरती आला तसा पाठवून दिलाय सीमारेषा पार. गणेशचं मात्र षटकाराने स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवरती षटकार. तेजस ठाकरे मात्र पहिल्याच बॉलवरती फायर पाहायला मिळतोय. दुसरा बॉल पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. दरम्यानच्या दिशेने 17 आहेत तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 31. पहिल्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला.
गणेशवरती हल्ला चढवला. दुसरा बॉल मात्र चांगला पाहायला मिळाला. अगली पेशकश. हा चेंडू उडवला, उडून खटवला. हवा के संग संग घटा के साथ साथ षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 37. गणेशवरती मात्र हल्ला चढवलाय मैदानाच्या मध्ये दशरथने. 3 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूला उचलतील, फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न पण नकार दिलाय त्या ठिकाणी. टँगो आहेत स्ट्राईकला. एका धावेवरती समाधान. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 38. पुढचा बॉल टँगोसाठी खोदून काढले चेंडूला. काउ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. हा चेंडू खोदून काढलाय, फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न चुकीचा थ्रो पाहायला मिळतं आणि 2 धावा कंप्लीट. बघता बघता 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 41. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 41. आता येणारे 18 चेंडू आणि 23 धावेची गरज. अठरा चेंडू 23 धावेची गरज. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती सोहम. राईट मोर द विकेटने सामना करेल टँगो. स्वागत केलंय सोहमचं. पहिल्या चेंडूवरती बिग हिट पाहायला मिळतोय. पाठवले चेंडूला सीमारेषा पार. हा येतोय टँगोच्या बॅट मधून. दमदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 47. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा त्या ठिकाणी. बॅकच्या स्वरूपात मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 48 धावसंख्या धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळालं. सिंगल. हा चेंडू उडवलाय, उडून कटवला. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. हा येतोय षटकार. धावसंख्या धावफलकावरती 53. पुढचा बॉल फक्त दिशा दिले. बॅटची कडा. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय चौकार. विचार केला तर 8 बॉल आणि 31 धावेवरती खेळतोय. हा चेंडू फुल टॉस. मिस टायमिंग स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील.
2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 49, 59. हा बुडवलाय चेंडू. 5 धावेची गरज असताना क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चूक करणार नाहीत. फलंदाज दशरथ बॅक टू द पॅव्हिलियन.